नमस्कार. बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गेल्या भागामध्ये a प्लस बीचा कंसाचा घन ह्याचा विस्तार कसा करायचा हे बघितलं. आता आपण ह्याचा विस्तार बघूया, a मायनस बी कंसाचा घन. आणि ह्या विस्तारातून जो फॉर्म्युला येईल तो फॉर्म्युला वापरून बाकीची गणितं कशी सोडवायची हे आपण आज शिकणार आहोत. या कंसाचा घन आहे याचा अर्थ काय होणार, a मायनस बी कंसाचा वर्ग गुणिले a मायनस बी. बरोबर. आपण काय केलं, फक्त ह्याचा विस्तार केला. हे दोनदा पण लिहू शकलो असतो, पण आपल्याला ह्याचा फॉर्म्युला माहित आहे म्हणून आपण ह्याला कंसात घातला आहे. आपण ह्याचा विस्तार शिकलो आहोत. काय आहे, a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग ना. ह्याला आपण कंसात टाकूया. ही पहिली राशी झाली आपली आणि ही दुसरी राशी आहे. आता आपण काय करणार, ही राशी सोपी आहे तर आपण ह्याची फोड करूया आणि ह्यातल्या प्रत्येक पदाने ह्या वैयक्तिक राशीला गुणूया. म्हणजे a ला आपण ह्याने गुणणार, ह्याला आपण चिन्ह सकट बाहेर काढला आणि ह्याला आपण पुन्हा ह्या राशीने गुणणार. बघा इथे आपण काय केलं, ह्यातल्या प्रत्येक पदाला ह्या राशीने गुणलं. तसंच आता ह्या प्रत्येक पदाला ह्या राशीतील प्रत्येक पदाशी आपण गुणणार आणि इथे आपण तसंच करणार. a गुणिले a चा वर्ग a चा घन, 2ab गुणिले a काय ना 2a चा वर्ग आणि b येणार, पण चिन्ह काय लागणार, वजा लागणार, कारण इकडे वजा आहे. 2a चा वर्ग b. एवढं समजलं. a गुणिले b चा वर्ग ab वर्ग, चिन्ह धन धन आहे तर धनच लागणार. आता इकडे वजा आहे, लक्षात ठेवायचं. b गुणिले a चा वर्ग काय येणार, वजा a वर्ग b. 2ab गुणिले b म्हणजे काय, 2ab चा वर्ग. आणि इकडे बघा अधिक b वर्ग वजा b आहे तर काय होणार, वजा b चा घन. आता आपण काय करणार, सर्व पद शोधायचा प्रयत्न करतो. सर्व पद म्हणजे काय असतं की ज्यांचे जे चल असतात ते समान असतात, धात पण समान असतात, त्यांची आपण बेरीज करू शकतो. आणि ते a वर्ग b मध्ये काय आहे हे, म्हणजे ही काय झाली, सर्व पद झाली. ab वर्ग ही सर्व पद आहेत. मग आपण जी बेरीज वजाबाकी करू शकतो. a घन b घन सर्व पद नाहीयेत, आपण ती तशीच लिहायची. आता त्यांचं काय होणार, वजा 2a वर्ग b वजा a वर्ग b. वजा वजा आहे म्हणजे बेरीज होणार आणि चिन्ह काय लागणार, वजा लागणार. वजा 2 अधिक वजा 2 वजा 1 आहे म्हणजे वजा 3 होणार आणि चला तशीच लिहायची. ab वर्ग आहे 2ab वर्ग आहे, यांची बेरीज होणार आणि चिन्ह पण धन लागणार, 3ab वर्ग. आता वजा b घन झाला, आपला फॉर्म्युला तयार आहे. आपण बघितलं a अधिक b चा जेव्हा आपण विस्तार केला घनाचा तेव्हा काय होतं, सगळीकडे हे सेम असंच होतं, फक्त काय होतं सगळीकडे धनचिन्ह होतं. त्यामुळे विचार करा, तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले सेपरेट तोंडपाठ करायची गरज नाही, तुम्हाला फक्त चिन्ह लक्षात ठेवायचे. तुम्हाला अधिकचं माहित आहे, फक्त काय आहे इथे मध्ये बेरजेचं चिन्ह आहे, सुरुवातीला शेवटी ऋण चिन्ह आहे. आता आपण गणित सोडवूया. इथे काय आहे, a च्या जागी 2x आहे, b च्या जागी 3 आहे. तर काय ना, पहिल्यांदा a चा घन होतो, नंतर 3 गुणिले a म्हणजे 2x चा वर्ग गुणिले b म्हणजे 3 अधिक 3 गुणिले a आहे किती, 2x, b किती आहे 3 वजा 3चा घन. मग 2चा घन किती येतो, 8x घन वजा 3 गुणिले 3 9 येणार, 9 गुणिले ह्याचा वर्ग किती येणार, 4x वर्ग. इथे बघा अधिक 3 गुणिले 2 6x गुणिले 3चा वर्ग किती आला 9 वजा 3चा घन 27. 8x वर्ग आहे, 8x घन असंच लिहिणार आपण. इथे बघा 9 चोक 36 अधिक 9 सक 54 आणि वजा 27. बघा इथे कुठलं स्वरूप उरलेलं नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर हेच असणार आहे. प्रॅक्टिस म्हणून आपण हे करून बघूया. आता इथे बघा a च्या जागी काय आहे, 5x आहे, याचा घन वजा 3 गुणिले 5x चा वर्ग, b काय आहे 4y, ठीक आहे, अधिक 3 गुणिले 5x गुणिले 4y चा वर्ग वजा 4y चा घन. हे बघा, हे सबस्टिट्यूट करताना तुम्हाला तर फक्त पुढे आकडेमोडच उरते, बरोबर. मग तुम्हाला फॉर्म्युल्याचं काही कन्सिडरेशन नाहीये, फक्त तुम्हाला विस्तार करताना एकदा फॉर्म्युल्यामध्ये ते नीट बसावं लागतं. 5चा घन किती येतो मुलांनो, 125. पाठ करा. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 5 5 25, 25 5 125. x चा घन 3 चोक 12, y ऑलरेडी आलेला आहे आणि 5x चा वर्ग किती येणार, 25x वर्ग येणार.
ह्यांचा गुणाकार अजून बाकी आहे, अधिक 3 5 15 x आणि 4चा वर्ग काय येणार 16y वर्ग. 4चा घन किती येतो 64y घन. आता काय येणार 125 x घन तसाच लिहिला आपण, वजा 12 गुणिले 25 किती येणार. आता हा गुणाकार तोंडी कसा करायचा हे तुम्हाला मी एक ट्रिक देते हा. 25 गुणिले 12 करायचे की नाही, म्हणजे 25 गुणिले 10 आणि 25 गुणिले 2 ह्यांची बेरीज आहे. 25 10 250 येतात आणि 25 दुने 50 येतात. मग 250 आणि 50 ची बेरीज किती झाली 300 झाली. उलट पण करू शकता, 12 गुणिले 25 आहे की नाही, तर 12 गुणिले 20 किती येतात 240 येणार आणि 12 गुणिले 5 किती येणार 60. मग 240 आणि 60 किती झाले 300. 300 झाले. हे नाही समजलं असेल तर तुम्ही सरळ 25 गुणिले 12 असंही करू शकता. आता x वर्ग y इथे बघा अधिक. आता हा गुणाकार पण आपण तोंडी करून बघूया हा. 15 गुणिले 16 आहे, तर 16 गुणिले 15 बघा 16 गुणिले 15 आहे म्हणजे 16 आहे 160 आणि 16 पंचे 80. मग 160 आणि 80 किती झाले 240. उलट केलं असतं तर बघा 15 गुणिले 16 आहे ना, 15चा वर्ग मला माहित आहे 225 अधिक 15 किती आले 240. किंवा तुम्ही असा पण गुणाकार करू शकता. xy वर्ग वजा 64y घन. बघा आलं उत्तर. कोणाकोणाला अपूर्णांकाची भीती वाटते सांगा बघू मला. अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला येत नसेल अपूर्णांकांचा गुणाकार बेरीज बाकी लिंक दिलेल्या आहे, त्या जाऊन चेक करा, ते शिकून घ्या, पण घाबरायचं अजिबात नाही. बघा अपूर्णांकाचं जेव्हा गणित येतं त्यावेळेला विस्तार करताना एक लक्षात ठेवायचं, इथे काही कट होणार का आहे का. 3m गुणाकार करताना कट होऊ शकता, त्यामुळे लगेच वर्ग काढायची घाई नाही करायची. एच्या जागी 3m आहे ना, आपण 3m टाकलं, वजा 3 गुणिले एचा वर्ग आहे म्हणजे 3m, मग आपण 3m दोनदा लिहूया. आपल्याला कट करायचं ना नंतर. बी आहे 1/3m. बघा आता इथे कट होणार ना, म्हणून आपण हे एक्सपांड करून लिहिलं. लॉजिक कळलं तुम्हाला मी काय असं केलं. वर्ग काढायची घाई नाही करायची अपूर्णांकाला, कारण स्पेशली जेव्हा तुम्हाला अंश छेदामध्ये काहीतरी कॉमन दिसतं त्यावेळेला वर्ग काढायची घाई नाही करायची, असं एक्सपांड करून लिहायचं. 3 गुणिले ए किती आहे 3m आणि बी किती आहे 1/3m गुणिले 1/3m वजा 1/3m चा वर्ग. ठीक आहे, हे जागा नाही होती म्हणून मी असं लिहिलं, तो वर्ग आहे. ठीक आहे, 3m चा वर्ग किती येणार 27m घन. आता इथे बघा 3m कॅन्सल होणार, 3m कॅन्सल होणार, 3 त्रिक 9m उरणार, अधिक इथे पण 3m कॅन्सल होणार, 3m कॅन्सल होणार, मग काय येणार बघा 3/3m येणार. कळलं काय झालं इथे. वजा 1/3m चा घन, 1 चा वर्ग सॉरी ते घन आहे, 1 चा वर्ग किती घन किती येणार 1 आणि 3 चा घन 27m घन. आता इथे बघा 3 कॅन्सल होऊ शकतं, पुन्हा लिहा 27m घन वजा 9m अधिक हे 3 कॅन्सल होणार 1/m वजा 1/27m घन. सोपं होतं की नाही. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला गणित करताना प्रत्येकाची हँडरायटिंग वेगवेगळी असते, कोणाची लहान असते कोणाची मोठी असते. म्हणजे बघा काही जणांचे एका ओळीमध्ये 4 अक्षर मावतात, 4 ते 5 शब्द मावतात, काही जणांचे 7 ते 8ही मावू शकतात कारण त्यांचा फॉन्ट छोटा असतो. त्याशिवाय काय करायचं, तुमची गणित लिहिताना त्यांचं अक्षर छोटं आहे ना, कंजेशन ज्यांना गिचमिट करून येण्याची सवय असते, एकेकाची स्टाईल असते ना, तर त्यांनी काय करायचं, शक्यतो ना पेन वापरू नका हे कॅन्सल करताना. पेन्सिल हातात ठेवा आणि पेन्सिलने कट करायचं. समजा तुम्ही असंच लिहिलं आणि पेनाने कॅन्सल केलं तर कधी कधी काय होणार ना, तुम्हाला तो मागचा अंक काय आहे तो कळणार नाही एक्झामिनरला. असं होऊ नये म्हणून किंवा मग तुम्ही कट करताना एकदम फेंट कट करा. कट केलं समजलं पाहिजे पण काय कट केलं हे पण दिसलं पाहिजे, अशा पद्धतीने. ह्या काही ट्रिक्स आहेत की ज्या तुम्ही एक्झाममध्ये उत्तर लिहिताना वापरल्या पाहिजेत. ठीक आहे, पूर्ण मार्क मिळवण्यासाठी. नाहीतर कधी कधी काय होतं, तुम्ही छान उत्तर लिहिलेलं असतं पण समोरच्याला कळतच नाही, त्यामुळे तुम्हाला कमी मार्क पडतात. असं होऊ द्यायचं नाही. तुम्हाला गणित येते की नाही, मग त्या गणितामध्ये पूर्ण मार्क मिळवायचे. हा फॉर्म्युला वापरून आपण काही मोठ्या संख्यांची घन काढू शकतो. म्हणजे 39 आहे, आता 39चा घन काढायचं म्हटलं तर 39 मिळेल. 39 मग जी पण संख्या आहे त्याला पुन्हा 39 ने गुणायचं, किती लेंथी गुणाकार होईल ना. पण जर मी हा फॉर्म्युला वापरला तर कसा वापरणार, तर 39 म्हणजे काय झालं 40 वजा 1 बरोबर. आता हा मला हा फॉर्म्युला बसवता येत आहे, मग मला सोपं होणार की नाही याचा घन काढणं. ह्याच प्रकारे 78 88 97 56 तुम्ही अशा संख्यांचे पण घन हा फॉर्म्युला वापरून काढू शकता. आता एच्या जागी आहे 40 आणि बीच्या जागी आहे 1. एचा घन वजा 3 गुणिले
ए चा वर्ग गुणिले बी अधिक 3 गुणिले ए गुणिले बी चा वर्ग वजा बी चा घन. 4चा घन किती येतो 64 आणि 0 आहे म्हणजे आपण 3 वेळा 0 लावायचे. तर 10चा घन काय आला 1000 म्हणजे काय झालं 1 वरती 3 शून्य लागले. त्याचप्रमाणे घन असतो जेव्हा राऊंड फिगरचा तेव्हा आपण त्याचा आधी घन लिहून काढायचा आणि 3 शून्य द्यायचे. आता वजा 3 एके 3 गुणिले 4चा वर्ग किती येतो 16 आणि 2 शून्य लागणार. जसं घनाला 3 शून्य वर्गाला 2 शून्य 3 चौक 12 120 गुणिले 1 वजा 1. आता 64,000 तसेच लिहिले आपण वजा 16 48 अधिक 120 वजा 1. आता आपल्याला हे गणित करायचं आहे. तर बघा 64,048 इथे वजावरी करूया 0 0 इथे असे झाले 640,048 किती येणार 592 वजा 120 वजा 1 आहे ना. आता 59,000 असे येणार 200 आणि 120 किती झाले 320 59,319. आता बघा ह्या गणितामध्ये 3-4 स्टेप्स इन्व्हॉल्व होत्या. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय केलं तर ह्याला ह्या ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये तुम्ही आधी बसवलं, मग त्याचा फॉर्म्युलाप्रमाणे विस्तार केला. त्यानंतर मग महत्वाचे आहे आकडेमोड. ते आकडेमोड करताना चुकायचं नाही. आता तुम्हाला ह्या सर्व संचामध्ये आणखी एक आहे सोपं रूप द्या, ते पण एक दोन गणित बघूया. आपण हे फॉर्म्युलामध्ये बसूया. हे काय ए प्लस बी कंसाचा घन आहे. मग काय असतं ए घन अधिक 3a वर्ग अधिक 3x y वर्ग येणार अधिक y चा घन. आपण काय केलं त्या आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे विस्तार करत आहोत. आता इथे पण फॉर्म्युलाप्रमाणे विस्तार करा. x चा घन इथे काय तर वजा साइन येतं 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग अधिक y चा घन. हे कळलं तुम्हाला. आता आपण काय करणार स्वरूप पद शोधणार. स्वरूप पद म्हणजे ज्यांचे चल आणि घात सेम असतात. म्हणजे x घन आणि x घन स्वरूप पद झालं. 3x वर्ग y आहे x वर्ग y x वर्ग y स्वरूप पद झाली. 3xy वर्ग 3xy वर्ग हे काय झाली स्वरूप पद झाली. आणि y घन आणि y घन हे काय झाली स्वरूप पद. तर आपण ह्यांना जवळ आणूया. x घन आहे चिन्हांसकट जवळ आणा म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांची बेरीज करायची आहे की वजाबाकी करायची आहे, मध्ये चिन्ह काय द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा x घन अधिक x घन 2x घन 3x वर्ग y वजा 3x वर्ग y काय होणार कॅन्सल होणार. 3xy वर्ग अधिक 3xy वर्ग अधिक 6xy वर्ग y घन कॅन्सल होणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे विस्तार करताना स्वरूप पद जवळ नीट आणायचे आहेत आणि त्यांची चिन्ह नीट कन्सिडर करायचे आहेत. एवढंच फक्त इथे लक्ष ठेवायचं आहे. झालं आलं उत्तर. आता आपण एक वजाबाकीचं गणित बघूया. आता हे मागासारखंच गणित आहे, फक्त इथे मागाशी बेरीज होती ती वजाबाकी आहे. दोन्ही भाषेमध्ये दोन्ही पद समान आहेत. तर कधी कधी काय होतं की वहीमध्ये सलग लिहिताना उत्तर मावत नाही, खूप मोठी राशी होऊन जाते. तर आपण काय करूया मगाशी आपण कसं लिहिलं ते पण तुम्ही करू शकता. दुसरी एक पद्धत दाखवून ठेवते. जेव्हा अपूर्णांक असेल किंवा इथे मोठी पदं असतील त्यावेळेला तुम्ही ते वापरू शकता. काय करायचं दोन्हींचा सेपरेटली विचार करायचा. आधी आपण पहिल्या राशीचा विचार करूया. 3a वजा 2चा घन आहे ना. तर बघा काय येणार a च्या जागी 3a आहे आणि b च्या जागी 2 आहे. घन 3 गुणिले 3a चा वर्ग गुणिले काय तर 2 3a गुणिले 2चा वर्ग वजा 2चा घन. झालं आपलं पहिल्या राशीचा विस्तार. दुसऱ्या राशीचा विस्तार पण करून टाकूया. 3a अधिक 2. आता इथे चिन्हांचं काही टेन्शनच नाहीये. आपल्याला माहित आहे 3a चा घन सगळं असंच येणार आहे, फक्त चिन्ह बदलणार आहे. बघा दोघांचं पण उत्तर सेम आलं की नाही. आता आपल्याला काय करायचं आहे फक्त यांची वजाबाकी करायची आहे. कसं लिहायचं तर म्हणून आपण दोन सेपरेट काढलेत की नाही. 3a वजा 2चा घन वजा 3a अधिक 2चा घन बरोबर आपण या दोन्ही राशी आता एकत्र आणूया. वजा आता आपण इथे वजा चिन्ह लावणार आणि
पुन्हा ही राशी आपण जी मगाशी आली होती ह्याचा विस्तार करून ती आता आपण इथे लिहूया. 27 ए घन येणार, वजा होणार, सगळ्यांची काय होणार, चिन्ह बदलणार, ह्याचं पण चिन्ह वजा होणार आणि ह्याचं पण चिन्ह वजा होणार. ठीक आहे. आता आपण काय करतो, स्वरूप पद जवळ आणतो. आता स्वरूप पद काय आहेत, हे आहे, हे आहे. पुन्हा मग हे स्वरूप पद आहे, हे स्वरूप पद आहे. 36 आहे, 36 आणि वजा 8. आता बघा इथे काय काय कॅन्सल होऊन जातं बघा. 27 वजा 27 घन कॅन्सल, वजा 54 वर्ग वजा 54 वर्ग आहे, तर आपण इथे बेरीज होणार, चिन्ह वजाच लागणार. 54 अधिक 54 किती येणार, 108 ए चा वर्ग. आता वजा इथे बघा अधिक 36 आहे, वजा 36 हे पण काय होणार, कॅन्सल होणार. वजा 8 वजा 8 वजा 16 हे असं लिहा किंवा वजा चिन्ह बाहेर काढा आणि आतमध्ये धन घ्या, असंही चालू शकतं. हे आपलं काय आहे, उत्तर आलेलं आहे. दोन्ही पद्धतीने उत्तर केलं तरी तुमचं उत्तर हेच येणार आहे. आणि काय लक्षात ठेवायचं आहे, तर तुमची जी चिन्ह आहेत वजा बाकीची, ठीक आहे, ऋण कुठे धन कुठे हे चांगलं समजून घ्या. एवढं कळल्यानंतर ही गणित तुम्हाला कठीण वाटणार नाहीत. तरी गणित समजली का, मला माहित आहे थोडंसं कठीण आहे ना, अवघड आहे समजायला, चालायचंच. आता तुम्ही 8वी आलात की नाही, थोडीशी गणितांची पण डिफिकल्टी लेवल वाढत जाणार. त्यासाठी तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जरी तुम्हाला समजलं नसेल, मला तसं कमेंटने सांगा. तुम्ही सराव संचातली प्रश्न सोडून बघा, ती पण नाही समजली किंवा कुठे अडलं तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला आणखी सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी वेगळा व्हिडिओही करेन, पण मला कमेंट्समध्ये सांगितलं तर समजेल, हो की नाही. हा व्हिडिओ आवडला का, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ऑब्व्हियसली तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा चॅनल आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.